सर्वांना नमस्कार. बघा, आजचा चांगला सुदिन आलेला आहे की आपल्या 15 डिसेंबर, की ज्या दिवशी आपल्या शाळा सुरू होत आहेत, मुख्यतः मुंबईमधल्या. तरी त्या शाळांमध्येही आपण आलात आणि आमच्या ह्या ऑनलाईन क्लासमध्येही आपण आलात. त्याबद्दल सर्वांचं परत एकदा मी स्वागत करते. आणि आजच्या आपल्या लेसनकडे आपण वळणार आहोत. इतिहास नागरिकशास्त्रातील नागरिकशास्त्राचा भाग भारतातील न्यायव्यवस्था आणि त्यातील उरलेला भाग. ओके. परत एकदा पुनश्च तुमचे हार्दिक अभिनंदन करून आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिका या उपक्रमातील ऑनलाईन शिक्षण उपक्रमाअंतर्गत असलेल्या आजचा आपला नेहमीच आता सध्या मी वापरलेला आपल्या इयत्ता 8वी साठी स्लोगन की शाळा चालू, शिक्षण चालू आणि आपलं ऑनलाईन शिक्षण सुद्धा चालू आहे. माझे नाव आपल्याला माहीतच आहे, श्रीमती उमा नरहरी चिट्याला. आमचे हे जे चॅनेल आहे ते नेहमी चालू व्हावं सकाळी व्यवस्थित, आणि त्यांच्यामुळेच हे आमचं चॅनेल चालू आहे. ते आमच्या चॅनेलचे नोडल ऑफिसर श्री प्रकाश गावडे सर आणि आमचे प्रेरणास्थान आमचे बीट ऑफिसर माननीय पांडुरंग भोये साहेब. माझ्या शाळेचे नाव आहे विक्रोळी पार्क साईड मनपा उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 4, घाटकोपर, मुंबई 79 आणि वॉर्ड आहे एन वॉर्ड. इयत्ता 8वी, विषय नागरिकशास्त्र, घटक आहे आपला भारतीय न्यायव्यवस्था, उपघटक न्यायालय कार्य. आपण भारतीय न्यायव्यवस्था बघताना न्यायालयांची का आवश्यकता आहे आणि संविधानामध्ये न्यायालयांच्या काय तरतुदी दिलेल्या आहेत त्या आपण आधी पाहिलेल्या आहेत. आज आपण त्याच्या पुढचा भाग बघणार आहोत, न्यायालयांची कार्य. आणि गेल्या पाठाला मी आपल्याला दाखवलं होतं किंवा सांगितलं होतं की हे जे स्लोगन आहे यतो धर्मस्ततो जयः, हे भगवद्गीतेतील श्लोक असून जो आपल्या न्यायालयांच्या ह्याच्यावर घेतलेलं ब्रीद वाक्य आहे. आणि त्याचा अर्थही तुम्हाला सांगितलं की तुमचं जसं कर्म असेल त्यानुसार तुमचा चांगला विजय होतोच. यतो धर्मस्ततो जयः, जसा धर्म तसा विजय. आज आपण पुढचं एक बघणार आहोत, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की जे संविधानाचे शिल्पकार आहेत, त्यांनी काय म्हटलेलं आहे की संविधान केवळ, हिंदीमध्ये आहे, मी आधी हिंदीमध्ये वाचून दाखवते. संविधान केवल वकीलों का दस्तावेज नहीं है बल्कि यह जीवन का एक माध्यम है. बघा काय म्हटलं, त्यांचेच उच्चार आहेत, त्यांचेच वाक्य आहेत, त्यांनीच आपल्याला सांगितलेलं आहे. बघा, संविधानाचे करते ते आहेतच, पण त्याचबरोबर ते सांगतायत की आपण जेव्हा आपण ऐकतो की संविधानामध्ये हे कलम आहे, ते कलम आहे, त्यासाठी कायदे केले जातात, त्या कायद्यांची दुरुस्ती केली जाते, त्यामध्ये काही कायदे आणले जातात वगैरे वगैरे. पण आपण तर काही संविधान वाचत नाही, कलम काय आपण रोज वाचत नाही, आपण कधी कधी ऐकतो. पण इथे त्यांचं म्हणणं आहे की मग हे नेहमी कोण वाचतात किंवा कोण करतात ह्याचा अभ्यास, तर वकील करतात. मग आपण म्हणतो वकिलांचं काम आहे हे, वकिलांना माहिती असेल. पण त्यांचं म्हणणं आहे की वकिलांका दस्तावेज म्हणजे जसं आपण, तुम्ही इयत्ता 8वीत आहात आणि तुमचं जशी पुस्तकं तुम्हाला दिलेली आहेत तसे आपलीच पुस्तक आहे एक प्रकारे, बरोबर. पण तसं हे दस्तावेज नाहीये, तर बल्कि यह जीवन का एक माध्यम आहे. म्हणजे जीवन जगण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेला जो अधिकार आहे, हक्क मिळालेले आहे आणि त्याच्याच बरोबर जी पाळावयाची कर्तव्य आहे, या सर्वांसाठी, म्हणजे नुसतं एकच नव्हे की आपण आता तुम्ही शाळा लेवलवर आहात, म्हणजे शालेय विद्यार्थी आहात, आम्ही प्रौढ आहोत, पण वृद्ध असतात, लहान बालके असतात, नुकतेच जन्माला आलेली असतात, प्रत्येक प्रोफेशन मधले लोक असतात, डॉक्टर, वकील वगैरे सर्व ह्या सर्वांसाठी हे एक जीवनाचं माध्यम आहे. ते जीवनाचं माध्यम तुम्ही कसं बनवू शकता, हे बनवण्यासाठीच आपल्याला ह्या न्यायालयांची कार्य पाहायची आहे.
ओके. बघा, तुम्हाला ही जी आपण ब्रीद वाक्य तर नेहमी घेतलेलंच आहे, त्याबरोबरच भारतीय संविधान, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, यामध्ये यानुसारच आपल्या न्यायमंडळाची रचना केलेली आहे. गेल्या वेळेस पण मी हा मुद्दा सांगितला होता, की सांगताना अजून परत एकदा सांगते, की ही एकात्म न्याय व्यवस्था आहे. एकात्म म्हणजे काय? तर एकत्र, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचं कार्य वेगळं, उच्च न्यायालयांची वेगळी, असं नाहीये. तर एकात्म आहे, पूर्ण भारताचं मिळून ही जी न्याय व्यवस्था आहे. जसं आपण भारतीय शासन व्यवस्था यामध्ये आपण बघितलं होतं, की संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती. आणि संसदीय मध्ये आपण आपले वैशिष्ट्य पाहिले होते, की भारत हे वेगवेगळ्या प्रांताचं राज्य असलं तरी ते एकात्म आहे. सर्वांना समान कायदा आहे तिथे, आणि त्या समान कायद्यानुसारच सर्वांचे कार्य एकत्र चालावे, एकाच प्रकारे चालावे. म्हणून स्वीकारलेले आपण भारतीय संविधान, उद्देशिका आपण स्वीकारली, की जी आपण रोज म्हणतो परिपाठात, आणि त्यानुसारच चालणारा हा कारभार. पण त्यामध्ये आपण अजून एक मुद्दा गेल्या वेळेस पाहिला होता, की कायदे मंडळ कायदे करतं, कार्यकारी मंडळ त्यावर न्याय मंडळ ही रचना मात्र ठेवलेली आहे. आपल्या संसदेचाच हा अविभाज्य अंग असूनही तो तिसरा न्यायमंडळाचा हे कायदे प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना किंवा होताना ते व्यवस्थित चालतायत की नाही, आपली शासन संस्था व्यवस्थित होत नाहीये ना, प्रत्येकाला न्याय मिळतोय ना, यासाठी सर्वोच्च न्यायालय प्रथम, की सर्वोच्च न्यायालय जे दिल्ली येथे आहे. अजून एक मी तुम्हाला गोष्ट सांगू इच्छिते. बघा, काय आहे, ही जी तुम्हाला छोटी छोटी चित्र दिसत आहेत ना, आपण जनता बघलो होतो उच्च न्यायालयाची जी आहेत ना, मद्रास, कलकत्ता, मुंबई,
बरोबर त्याला कनेक्टेड असणारी उच्च न्यायालय पाहिली आणि त्याच्याबरोबरच आपण पाहतो आहोत जिल्हा न्यायालय. आणि ही जी जिल्हा न्यायालय आहेत, तेव्हा मला गेल्या वेळेस आपल्याकडूनच प्रश्न आला होता की जिल्हा न्यायालय आहेत तर ही त्या राज्यातील जिल्ह्यांची आहे. मग त्याच्यापेक्षा खालील पातळीवर काय असतात ते मी दाखवते. ते म्हणजे तालुका पातळी, तालुका आणि त्याच्याच बरोबर असणारी गाव पातळी. गाव पातळीवर सुद्धा आपल्याला तालुका आणि गाव पातळीवर पण आपल्याला ही न्यायालय दिसतात. कदाचित गाव पातळीवर गाव पंचायतीचं स्वरूप सुद्धा आधीचं तसंच होतं, पण आता पुढे आपल्याला छोटे छोटे जे न्यायालय म्हणतात, छोटी छोटी सत्र न्यायालय ही आपल्याला तालुका आणि गाव पातळीवर आढळतात. ही तालुका गाव पातळीवरची न्यायालय आणि त्यांची कार्य हे पण आपण पुढे पाहणार आहोत. सर्वोच्च न्यायालय त्यांची कार्ये आपण प्रथम ती बघूया. सर्वोच्च न्यायालयाची कार्य बघताना मी कलम थोडंसं लिहिण्याचा प्रयत्न केलाय, तुम्हाला कळावं म्हणून किंवा लक्षात यावं म्हणून. पाठच केलं पाहिजे असं काही नाही. तर कलम 131 नुसार सर्वोच्च न्यायालयाला हा पहिला महत्वाचा भाग दिलेला आहे, अधिकार दिलेला. बघा मी इथे वरती शब्द वापरलेला आहे कार्य, आणि इथे मात्र मी तुम्हाला अधिकार क्षेत्र सांगते. हे अधिकार क्षेत्र त्यांना जेव्हा मिळते त्या अधिकारानुसारच त्यांच्याकडून ही कार्य घडतात. हा, हे अधिकार आणि कार्य जवळजवळचा भाग आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये म्हणजे सर्वात पहिला अधिकार आहे तो म्हणजे आंतरराज्यीय. आंतरराज्यीय विवाद किंवा तंटे किंवा वाद जे आहे त्याबद्दलचा निर्णय घेणे. दुसरा मुद्दा आपण बघणार आहोत तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला प्रार्थी लेख अधिकार आहे. इथे मी लाल अक्षरात हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. हा शब्द तुमच्या पाठात नाहीये, पण हा पुढे मागे येणार आहे म्हणून दिलेला आहे. प्रार्थी लेख अधिकार म्हणजे काय ते आपण बघणारच आहोत. सर्वोच्च न्यायालय मूलभूत हक्काच्या बजावणीसाठी प्रतीक काढू शकते, तर उच्च न्यायालय मूलभूत हक्क बजावणीबरोबरच इतर उद्देशांसाठी पण काढू शकते. मग हा प्रार्थीलेख अधिकार म्हणजे काय, तर आपण गेल्या वेळी जे बघितलं होतं तेच आहे. ते म्हणजे संवैधानिक जे तुम्हाला इयत्ता 7वी मध्ये आलेले आहेत, संविधानावर आधारित काही हक्क तुम्हाला दिलेले आहेत. ते जे हक्क आहे त्यामध्ये महत्वाचा हा मुद्दा आहे की संवैधानिक हक्क की जे इयत्ता 7वीच्या आपल्या पाठामध्ये आहे. मूलभूत हक्क भाग 2 हा जो तुमचा इयत्ता 7वीला झालेला भाग आहे की ज्याच्याकडे आपण हक्क बघताना स्वातंत्र्याचा, समतेचा, न्यायाचा एवढाच हक्क आपण बघतोय किंवा आपल्याला लक्षात येतो, पण त्याच्याबरोबरच हा जो दिलेला संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क हा महत्वाचा आहे. आणि ह्यामध्ये दिलेली हे जे 5 मुद्दे आहेत की प्रत्यक्षीकरण म्हणजे बेकायदेशीर अटक, परमादेश म्हणजे लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिलेला आदेश, मनाई हुकूम म्हणजे जे कनिष्ठ न्यायालयाने जे अधिकार दिलेले आहेत त्या कनिष्ठ न्यायालयाने त्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयीचा आदेश, अधिकार पृच्छा म्हणजे क्युओ वॉरंटो कोणत्या अधिकाराने ही कृती केली असा सरकारी अधिकाराकडेच जाब मागणारा न्यायालयाचा आदेश, आणि उत्प्रेक्षण की कनिष्ठ न्यायालयाने जर एखादा निर्णय दिला तर तो रद्द करून वरिष्ठ न्यायालयामध्ये म्हणजे
जिल्हा पातळीवरची न्यायालय, उच्च न्यायालयांकडे. पण ही जी मुख्यतः आपल्या या भारताशी संबंधित, भारतीय घटक राज्याशी संबंधित जेव्हा असतात, तेव्हा आपण नक्कीच तिथून आपण वरिष्ठ न्यायालय म्हणजे सर्वोच्च न्यायालयाकडे आपण त्याबद्दलचा खटला दाखल करू शकतो, तो आदेश. हे 5 महत्वाचे आहेत जे संवैधानिक हक्क आहेत. त्यापुढे आपण जातोय आता की सर्वोच्च न्यायालय अपिलाचे न्यायालय म्हणून कार्य करते. प्रत्येक वेळेस बघा, जिल्हा पातळीवर सोडवल्या गेले, अपील केलेलं न्यायालय आहे आणि न्यायालय आहे, आणि त्यामध्ये जर तिथे हक्क नाही, आपल्या हक्कानुसार किंवा आपल्याला जर व्यवस्थित न्याय जर नाही मिळाला तर त्या न्यायानुसार उच्च न्यायालय आहे. पण जिल्हा पातळीवरून उच्च न्यायालय प्रत्येक घटक राज्यात मिळून अपील करू शकतात. कोणतीही व्यक्ती, तिच्यावर जर अन्याय झाला असेल तर ती अपील करू शकते आणि सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देणार तोच महत्वाचा ठरतो आणि त्याला अपिलाचे न्यायालय म्हणूनच म्हटलं जातं. तसेच केंद्र तसेच राज्यांच्या कायद्यांची आणि आदेशांची घटनात्मकता, आता जो आपण घटनात्मक संविधानात्मक हक्क जो पाहिला त्यानुसारच तो सर्वोच्च न्यायालयाला अधिकार आहे. आणि त्यालाच परत शब्द वापरलेला आहे, न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार. आणि हे जे पुनर्विलोकन आहे ना, त्याबद्दलची स्पष्ट माहिती मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये, पुढच्या स्लाइडमध्ये देतेच आहे. आणि कलम 129 नुसार सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे. हे जे वकील लोक असतात ना, किंवा हे जे खटले चालतात ना, तेव्हा तो जो खटला चालवला आणि त्याच्यानुसार जो निर्णय दिला तो निर्णय पण राखून ठेवला जातो. आणि तो त्यावेळेस असा निर्णय होता हे परत सांगितलं जातं आणि त्या निर्णयाचाच परत आपण काय करतो, आधार घेतो आणि आधार घेऊन आपण त्यात पुढचा निर्णय दिला जातो. म्हणजे तो पायाभूत मानला जातो की ही अशी केस होती आणि त्यामध्ये असं असं झालं, त्यालाच म्हणतात. म्हणजे तो जो पुरावा ठेवला जातो त्यालाच अभिलेख ठेवणे असं म्हणतात. आणि हा अभिलेख म्हणूनच सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे. ही सर्वोच्च न्यायालयाची कार्य आहेत जी थोडक्यात सांगितली आहेत. आणि त्यानंतर पुढे वळतोय आपण. बरं, अजून एक राहिलंय, 143 कलम जे आहे त्यानुसार सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपतींना सल्ला देते. म्हणजे कंपल्सरी. बघा, ह्या सरन्यायाधीशांची, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची, मुख्य न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपतीच करतात. पण राज्यकारभार करताना आपण पाहिलंय संसदेमध्ये, लोकसभेत, राज्यसभेत प्रत्यक्ष राष्ट्रपती येत नाहीत. पण तिथे जे चालणारे कायदे आहेत, तिथे जर एखादं विधेयक पास होतंय, आपण जी विधेयकाची वाचनं वगैरे पाहिली आणि विधेयक पास होतंय, तर त्या विधेयकांवर आधारित राष्ट्रपती सही करण्याआधी काय करू शकतात, सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात किंवा सल्ला घेतातच. आपण राष्ट्रपतीची कार्य आहे त्यामध्ये पण आपण हे पाहिलं होतं. पुढची स्लाइड आहे, न्यायालयीन पुनर्विलोकन. विलोकन करणे म्हणजे काय? विलोकन म्हणजे आपल्याला परत बघणे, मदत मागणे, बघणे, त्याच घटनेकडे परत त्याचं अवलोकन करणे आणि त्यालाच पुनर्विलोकन म्हटलेलं आहे. मग ह्या पुनर्विलोकनामुळे काय होतंय, जे आपण न्यायालय स्थापन केली म्हणतो ना, त्यामध्ये मुख्यतः व्यक्ती स्वातंत्र्याचे, संघराज्याचे आणि संविधानाचे रक्षण हा भाग महत्वाचा आहे. त्यानुसार होत असताना हे पुनर्विलोकन केलं जातं. तसंच संघर्ष निराकरण केले जातात. त्यामध्ये जे आपल्या लोकशाहीमध्ये, संसदीय लोकशाहीने स्वीकारलेले जे मूल्य आहेत, स्वातंत्र्य, समता, न्याय, हे महत्वाचे आहे की त्यानुसार आपला कारभार चाललाय की नाही. आणि मुख्यतः हे जे न्यायालय आहेत, ह्या न्यायालयांच्या निर्णयांमुळे आपली लोकशाही बळकट होण्यासाठीच त्याचा उपयोग होतो. न्यायालयीन पुनर्विलोकन बघताना आपण अजून एक भाग बघणार आहोत, तो म्हणजे कलम 13च्या व्याख्येनुसार जो राज्य विधिमंडळाने जर संसदेने किंवा राज्य विधिमंडळ, आता राज्य विधिमंडळ हा शब्द तुम्हाला या पाठात नवीन वाटत असेल, पण येणारा नेक्स्ट जो पाठ आहे ना आपला घटक राज्य शासनाचा, त्या राज्य शासनातर्फे जो कारभार चालतो त्याला राज्य विधिमंडळ म्हणतात. संसदेचा कारभार आपल्या राष्ट्राचा चालतो. तर ह्यानुसार जेव्हा एखादा कायदा केला असेल
आणि हा जर संविधानाच्या किंवा संवैधानिक तत्वाच्या विरोधी असेल तर तो रद्द करण्याचा अधिकार न्याय व्यवस्थेला आहे आणि त्यालाच न्यायालयीन पुनर्विलोकन असे म्हणतात. आता ह्याची पाळंमुळं आपल्याला कुठे आढळतात तर खरं म्हणजे 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालंच, पण तुम्ही जेव्हा स्वातंत्र्याचा इतिहास बघताय तेव्हा आता तुम्ही असहकार चळवळ वगैरे इथपर्यंत आलेला आहात आणि त्याच्यातलाच पुढचा भाग येणार आहे तो म्हणजे 1935चा प्रांतीय मंत्रिमंडळ स्थापन झालेला किंवा निवडणुकांद्वारे प्रांतीय संस्था स्थापन केलेल्या आणि ह्या प्रांतानुसारच तो तेव्हाचा जो कायदा करण्यात आला 1935 साली, त्या 1935 सालीच आपल्याला तेव्हा कायदा कसा करायचा किंवा कायदे मंडळ कसं ठरवायचं हे झालेलं आढळतं आणि त्यानुसारच या न्यायालयीन पुनर्विलोकनाची प्रक्रिया दिलेली आहे. या न्यायालयीन पुनर्विलोकनामुळे काय होतंय, भारतामध्ये संविधानानेच न्याय संस्थेला म्हणजे दोघांनाही, सर्वोच्च न्यायालयाला तर आहेतच पण त्याच्याबरोबर उच्च न्यायालयांना सुद्धा, दोघांना सुद्धा हा पुनर्विलोकनाचा अधिकार दिलेला आहे. पुढचा एक शब्द आलेला आहे किंवा संकल्पना आपल्या पाठामध्ये आलेली, न्यायालयीन सक्रियता. न्यायालय सक्रिय कशी असतात किंवा न्यायालय काय नुसतं खटला येणार आणि खटलेच बघत बसतात का तर नाही, त्याच्यातच निर्णय देतात का, फक्त वादच सोडवतात का नाही. मग न्यायालय काय करतात, सक्रिय. आता जसे तुम्ही शाळेमध्ये आहात आणि इथे तुम्ही ऑनलाईनला आहात म्हणजे तुम्ही कसे आहात, सक्रिय आहात. कोणती क्रिया, चांगली क्रिया तुमची घडते, तर ती सक्रियता कशी असते ते आपण बघणार आहोत न्यायालयाची. आणि ते होताना ह्या कायदे तज्ञ इथे लागतात. हे आपल्या आधीचेच मुद्दे आहेत की न्यायालय स्थापन करताना तरतुदीनुसार कसे असावे, म्हणून मी परत तुम्हाला मुद्दा ठळक व्हावा म्हणून हे दिलेले आहे. न्यायालय म्हटल्यानंतर तिथे साहजिकच कायदे तज्ञ आहेत, न्यायाधीश आहेत, वकील आहेत. ओके, बघा, सामान्यतः न्यायालयात येणारे खटले हे बाधित व्यक्तींनी स्वतः केलेल्या तक्रारीच्या किंवा याचिकेच्या रूपात दाखल होतात. परंतु गेल्या काही दशकात परिस्थिती बदलली आहे. दशकात म्हणजे 10-20 वर्षांमध्ये काय झालेलं आहे तर भारतीय न्यायमंडळाने त्यांच्या कार्याची व्याप्ती वाढवली आहे. म्हणजे काय तर सार्वजनिक दृष्ट्या महत्वाचा जर विषय असेल तर कोणत्याही व्यक्तीला याचिका दाखल करण्यास न्यायालयाने परवानगी दिली. सार्वजनिक दृष्ट्या म्हटलंय. आताचे जे काही ज्वलंत प्रश्न आहेत, समजा आपला सार्वजनिक आयुष्य आता चालू आहे, त्यामध्ये आपल्याला शाळांबद्दलचं माहिती आहे, कोरोना लशीबद्दलचं माहिती आहे, कोरोना प्रतिबंध व्हावा म्हणून त्यासाठी केलेले काही मार्गदर्शक तत्व आलेली आहेत राज्य शासनाकडून किंवा केंद्र शासनाकडून. त्याबद्दल जर कोणाला एखाद्या व्यक्तीला याचिका दाखल करायचं असेल तर ते न्यायालय त्यासाठी परवानगी देते. पण त्याबरोबरच काय होतं तर अशा याचिकांना जनहितार्थ याचिका, मला जर वाटतंय की नाही हे योग्य नाहीये, आता जे सार्वजनिक विषय चाललाय त्यामध्ये हे योग्य नाहीये, तर आपण त्याबद्दल करू शकतो. किंवा आपण एखादं दुसरं पण उदाहरण बघू शकतो की आपल्याच ह्या सार्वजनिक भागामध्ये आपण बघतोय की एखादा मंत्री किंवा एखादा आमदार किंवा एखादा व्यक्ती काय करतायत, जेव्हा एकत्र जमतायत तेव्हा त्यांच्याकडेच मास्क लावलेला नाहीये. मग मास्क जर लावलेला नाहीये आणि जर आपल्याला या सूचना दिलेल्या आहेत तर आपण ह्या जनहिताच्या दृष्टीने आपण ती याचिका दाखल करू शकतो. ओके, आणि काही वेळा न्यायालय काय करतं की अशी जर आली नाही एखादी याचिका तरी न्यायालय सुद्धा लक्ष ठेवतात. लक्ष ठेवून काय करतात, कोणतीही तक्रार किंवा याचिका दाखल नसेल तरी ते स्वतः सार्वजनिक विषयाची दखल घेतात आणि ते सरकारला जाब विचारतात. बघा मी काय म्हटलं, ते सरकारला जाब विचारतात की असं चाललंय, हे का चाललंय, ही व्यक्ती नाहीये का, हे मंत्री असले तर काय झाले, किंवा ह्या ठिकाणी असं का आढळलं, असं ते विचारू शकतात. आणि जेव्हा असं न्यायालय पुढाकार घेतं तेव्हा त्याला न्यायालयीन सक्रियता असे म्हणतात. बघा, स्वतः जर आपण याचिका दाखल केली एक व्यक्ती म्हणून, भारतीय नागरिक म्हणून, तेव्हा त्याला जनहितार्थ याचिका म्हणतात. आणि जर स्वतः
न्यायालयाने जर पुढाकार घेतला आणि त्याबद्दल जर जाब विचारला तर त्याला न्यायालयीन सक्रियता असे म्हणतात. आजच्याच पेपरमध्ये एक बातमी आलेली आहे, मी तुम्हाला ती दाखवू इच्छिते. की विधिमंडळाला नोटीस दिलेली आहे की निलंबित आमदारांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. आजच्याच पेपरमध्ये ही बातमी आलेली आहे. बघू शकता, तुम्ही पाहू शकता, वाचू शकता, किंवा तुम्हाला गुगलवर सर्च केलं तरी हे मिळेल. ही महाराष्ट्रातली जी निलंबन प्रकरण झालं होतं त्यावेळेस राज्य विधिमंडळ आणि तसेच राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. मग ती कशा बाबतीत काय ते तुम्ही थोडंसं बघण्याचा प्रयत्न करा. हेडिंग आहे त्याला, विधिमंडळाला नोटीस. मग का ही नोटीस दिली न्यायालयाने, स्वतः त्याचा थोडासा विचार करा. आणि त्यालाच आपण न्यायालयीन सक्रियता असे म्हणतो. पुढचा भाग आहे आपला उच्च न्यायालय. उच्च न्यायालयांची कार्ये ही बघणार आहोत आपण. सर्वोच्च न्यायालयासारखीच आहेत, कारण शेवटी कोर्ट, हायकोर्ट, हे सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट हेच आहेत. पण त्यामध्ये थोडासा किंचित बदल आहे. जो प्रारंभिक अधिकार क्षेत्र आपण पाहिलं तेव्हा आपण कोणाचे पाहिले, सर्वोच्च न्यायालयाचे, की राज्यांमध्ये असणारे वाद. पण इथे काय करतात आता, प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये उच्च न्यायालय संसद आणि राज्य विधिमंडळ सदस्यांच्या निवडणुकीशी संबंधित असते. निवडणुकीशी संबंधित म्हणजे आपल्याच पाठामध्ये एक भाग दिलेला आहे की निवडणुकीला जर तो जर आमदार उभा आहे तर त्याच्या किंवा निवडणुकीला जी व्यक्ती उभी आहे त्याने आपली संपत्ती जाहीर करावी, त्याने त्यांची पात्रता जाहीर करावी. मग हे का दिलेलं असावं त्याचा तुम्हाला थोडासा विचार करायला सांगितलेला आहे. म्हणजे हे करत असताना जर त्या संबंधी कोणी एखाद्याने जर विवादास्पद मुद्दा जर दिला तर त्या विवादास्पद मुद्द्यासाठी उच्च न्यायालय निर्णय देऊ शकते. त्याबरोबरच महसूल विषयक मुद्दे. महसूल म्हणजे काय, जे आपले टॅक्सेस वगैरे घेतले जातात ना, तुम्ही कधी शब्द वाचत असाल, जीएसटी, सीएसटी केंद्रासाठी आपण वापरतोय, राज्यासाठी आहे, तर ते महसूल विषयक मुद्दे. आणि त्याच्या बरोबरच राज्यासाठी असणारे काही आदेश आणि कृती सरकारकडनं जे येतात त्यावेळेस ते होत आहेत की नाही, त्याचं अवलंबन होते की नाही हे पाहिलं जातं. आणि मुख्यतः त्याच्याबरोबरच त्या राज्यातील मृत्यूपत्र, विवाह, घटस्फोट ह्यानुसारच, जर त्याबरोबरच कायदा, त्याचे जे कायदे आहेत त्यानुसार, आणि त्याच्याच बरोबर न्यायालयाचा अवमान. न्यायालयाने एखादा निर्णय दिलाय आणि त्याचा जर अवमान झाला की नाही, ती व्यक्ती याचिका दाखल करू शकते, पण तिने जर जाहीरपणे न्यायालयाचा अवमान केला तर मात्र त्यांच्यावर खटला भरू शकतो. घटनेच्या कलम 226 नुसार मूलभूत हक्क बजावणीसाठी, बघा परत परत हा शब्द येतोय, प्रातिनिधिक अधिकार म्हणजे संविधानिक सांगितलं, पण त्याच्याही आधी आपण मूलभूत हक्कांचे 2 धडे आपण इयत्ता 7वी मध्ये अभ्यासलेत. त्या मूलभूत हक्क बजावणीसाठी असणारे निर्देश किंवा आदेश आणि प्रातिनिधिक अधिकार, त्यांची अंमलबजावणी नीट होते की नाही हे. त्याचबरोबर कनिष्ठ न्यायालयाकडून आदेशाने घेतलेले दावे. घटनेच्या अन्वय अर्थाचा प्रश्न म्हणजे कनिष्ठ न्यायालय कोणतं, आता जर उच्च न्यायालयांची कार्य बघतोय तर उच्च न्यायालयांच्या अधीनस्थ असणारी न्याय म्हणजे कोणती, तालुका पातळीवरची, गाव पातळीवरची आणि मुख्यतः जिल्हा पातळीवरची. त्यांच्याकडून सुद्धा त्यांच्याकडे जे दावे येतात ते दावे, त्याच्यावर निर्णय देणे. जे कोणतं अपील झालेलं आहे त्या अपिला म्हणजे निर्णय देतात काही वेळेस जिल्हा न्यायालय, पण त्याच्यावर आपण परत अपील करतो म्हणून त्याला अपील म्हणतात. तर त्या अपिलाचे आणि पुनर्विचाराचे अधिकार क्षेत्र आणि त्याचबरोबर पर्यवेक्षणात्मक अधिकार क्षेत्र म्हणजे पर्यवेक्षण नीट चालले की नाही हे बघण्याचं अधिकार क्षेत्र उच्च न्यायालयांना आहे. त्याबरोबरच प्रशासकीय नियंत्रण अधिकार म्हणजेच जिल्हा न्यायाधीश, त्यांची नेमणूक, पदोन्नती, रजा बदली या बाबतीत नियंत्रण. बघा त्या जिल्ह्यांचे न्यायाधीश नेमलेही जातात, त्यांची पदोन्नती केली जाते आणि त्याच्याच बरोबर त्यांच्या बाबतीत असणारे निगडीत असणारे मुद्दे, त्यालाच प्रशासकीय नियंत्रण असं म्हटलेलं आहे.
न्यायालयाचे सर्व निकाल आपण जे सर्वोच्च न्यायालयाचे पाहिले तसेच इथे उच्च न्यायालय लागू होतात की ते अभिलेखित करून ठेवणे. अभिलेखित करणे म्हणजे काय, ते संग्रहित ठेवणे आणि ते कधी लागतील तेव्हा उपलब्ध करून ठेवणे. आपण अगोदरच्या भागात आताचा पहिला मुद्दा पाहिला प्रारंभिक अधिकार क्षेत्रात की न्यायालयाचा अवमान असेल तर त्याच्याबद्दल पाहणे. परत हा इथे रिपीट झालाय की न्यायालयाच्या अवमानाबद्दल शिक्षा करणे. आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम 13 आणि 226 नुसार न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार, जे आपण आत्ताच मुद्दा जो अभ्यासला त्यामध्ये हा अधिकार उच्च न्यायालयाला सुद्धा आहे. आता आपण पुढे वळतोय की जिल्हा पातळीवरच्या ज्या कोणते दावे जे असतात मुख्यतः, आधी तर आपण जिल्हा पातळीकडे जातो, गाव पातळीकडे जातो, तालुका पातळीकडे जातोय. मग तिथे कोणते कायदे आहेत मुख्यतः आपल्या भारतीय नागरिकांनी पाळावयाचे. तर पहिला आहे कायदा तो म्हणजे दिवाणी कायदा आणि दुसरा आहे फौजदारी कायदा. बघा यातला फरक तुम्हाला थोडासा सूक्ष्म फरक आहे तो बघा. तो म्हणजे दिवाणी कायदा ज्याला सिव्हिल म्हटलं जातं. तुम्ही कधी सिव्हिल कोर्ट वगैरे नाव ऐकलं असेल. आणि जेव्हा काही गुन्हे घडतात तेव्हा त्याला क्रिमिनल कोर्ट असे म्हणतात. त्या कोर्टामध्ये चालणारा आपल्याला होणारा खटला त्याला सिव्हिल कोर्ट आणि क्रिमिनल कोर्ट. मग दिवाणी कायदा, मग त्या दिवाणी कायद्यानुसार आपल्याला कोणता हक्क मिळालेला आहे तर जमिनीचा वाद असेल, भाडे करार असेल, घटस्फोट असेल, भांडणे असतील, ती भांडणे कोणती, कौटुंबिक असतील, सामाजिक असतील, कोणतीही व्यक्तींमधील असतील, कळलं, व्यक्ती किंवा राज्यांमधील असतील कोणतीही, तर ही व्यक्तिगत जी आहे ह्या व्यक्तिगत हक्क जे आहेत त्यांच्यावर आधारित आहेत म्हणून त्याला दिवाणी कायदा असे म्हणतात. पण त्याच्यासाठी आपल्याला योग्य पद्धतीने याचिका दाखल करावी लागते आणि त्या याचिकेवर मग सुनावणी होऊन निर्णय दिला जातो. काही वेळेस तर असं पण होतं की जमिनीचा वाद, समजा दोन भावांमध्ये वाद आहे आणि ते जर गेल्यात कोर्टापर्यंत तर दोघाही भावांना बोलवून तिथल्या तिथे परस्पर निपटून घ्यायला सांगतात. आणि इथे असं पण होतं व्यक्तिगत दिवाणी कायद्यामध्ये की दोन्हीकडचे दोन वकील सुद्धा असतात, दोन्हीकडचे दोन व्यक्तींकडचे आलेले, आणि ते दोन्ही वकील हात मिळवणी करून किंवा त्याच्यामधनं काहीतरी मध्य काढून दोघांची भांडणं आहेत, जबरदस्त भांडणं होती, पण ती पुढे न जाऊ देता, म्हणजे कुठे हत्या किंवा कुठल्या प्रकरणात न जाऊ देता तिथेच मिटवण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून याला दिवाणी कायदा असा म्हटलेला आहे की जे तिथल्या तिथे सुद्धा काही थोड्याशा बाबींवर मिटवली जातात. पण हा जो आहे गुन्ह्याचा कायदा, गंभीर गुन्हे कायदा, आता तुम्ही म्हणाल चोरी, माझी पटकन पर्स चोरली आहे किंवा मी जर जाता जाता माझी पिशवी ओढली आहे तर त्याच्यामध्ये माझी पर्स होती, ती छोटी किरकोळ चोरी आहे की ज्या पातळीवर. पण चोरी म्हणजे काही गंभीर चोऱ्या केल्या जातात. चोरीमध्ये हा प्रकार सुद्धा होतो बँकेतील ठेवलेली रक्कम की जी फार मोठ्या प्रमाणात असते त्याच्यावर धाड पडते आणि जे चोर लोक चोरी करतात तो गंभीर गुन्हा ठरतो. म्हणजे चोरीचे जे प्रकार आहेत त्यानुसार जो गंभीर गुन्हा आहे तो, त्यानुसार घरफोडी, त्यानुसारच असणाऱ्या काही हत्या, हे तर तुम्हाला सांगायला नको की हे तर अगदी अयोग्य गोष्ट आहे. आणि हुंड्यांसाठी छळ, बलात्कार, ह्या गोष्टी सुद्धा आता गंभीर गुन्हेमधून ठरलेल्या आहेत. आणि गंभीर गुन्हा जेव्हा ठरतो आणि जर तो सिद्ध झाला तर त्याबद्दल जबर शिक्षा होते. मग आता ह्या गंभीर गुन्ह्यांचं स्वरूप कसं असणार तर FIR दाखल. आपण गेल्या पाठात बघितलं होतं की FIR म्हणजे प्रथम माहितीचा अधिकार, तो जो आहे प्रथम माहितीचा अहवाल, अधिकारने अहवाल, तर तो अहवाल दाखल केला जातो, पोलिसांकडून केला जातो. FIR दाखल झाल्यानंतर त्याच्यावरची तपासणी सुरू होते आणि मुख्यतः इथे काय असतं माहितीये, वकिलांना, जे सरकारी वकील असतात तिथे, आणि ते सरकारी वकील ह्या गंभीर गुन्ह्यातल्या लोकांवर किंवा त्या व्यक्तींवर गुन्हा साबित करण्यासाठी खटला चालवतात. आणि त्याला इंग्लिशमध्ये सरकारी वकिलांना पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणतात. तो ती व्यक्ती नंतर निर्णय जो येईल त्याच्यानुसार ती त्याच्याबद्दल ती बचाव करू शकते, ती परत खटल्यासाठी ती उभी राहू शकते किंवा याचिका दाखल करू शकते. पण मात्र इथे व्यक्ती
व्यक्तींचा वकील जरी असला तरी इथे सरकार असतं आणि सरकारकडून या लोकांना फौजदारी कायद्यानुसार या गंभीर गुन्हेमधील ज्या बाबी दिलेल्या आहेत त्याचा तपास होऊन खटला चालवून त्यांच्यावर शिक्षा थोपवली जाते किंवा शिक्षा जी ठरवली आहे त्यानुसार निर्णय देऊन शिक्षा दिली जाते. तर ह्या भारतातील कायदा पद्धतीच्या ह्या दोन शाखा आहेत की ज्यामुळे दिवाणी कायदा आणि फौजदारी कायदा हे महत्वाचे दोन अंग आपण पाहिले. न्यायालयाचे मी काही प्रकार दिलेत तुम्हाला की जे थोडेसे की जे तुम्हाला कधी ऐकायला पण येत असतील. हे म्हणजे काय, अरे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयच आपण अभ्यासले, जिल्हा न्यायालयच अभ्यासले, पण काही वेळेस काय होतं जिल्ह्यापर्यंत येण्यासाठी काहीही न्यायालय स्थापन केले की त्या पातळीवर लगेच ते खटले म्हणजे लांबत न जाता ते लवकर खटले निकालात निघावेत किंवा ज्यांनी दाखल केलेलं आहे त्यांना लवकर न्याय मिळावा म्हणून त्यामध्ये आपण सांगू शकतो व्यापारी न्यायालय, प्रशासकीय न्यायालय, सेना न्यायालय. सेना म्हणजे आपल्या तीनही दलांचे सेना, त्यांचे संरक्षण दल जे आहे त्यांची सेना न्यायालय वेगळी असतात. बाल गुन्हेगार न्यायालय, बाल गुन्हेगार एखादा व्यक्ती ठरलेला आहे, गुन्हा घडला त्याच्याकडून, पण त्याच्यासाठी वेगळं न्यायालय असतं. ती जी लहान मुलं आहेत ती घाबरून जाऊ नये किंवा त्यांनाही योग्य न्याय मिळावा म्हणून बाल गुन्हेगार न्यायालयांमध्ये त्यांचा खटला चालवला जातो. औद्योगिक न्यायालय आहे, ग्राहक न्यायालय आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे आणि लोक अदालत. आंतरराष्ट्रीय न्यायालय आपल्या भारतामध्ये नाहीये, पण त्याबद्दलची माहिती तुम्हाला युनोच्या भागामध्ये मिळेल. युनो, युनायटेड नेशन्स, की जे आता तुम्हाला आपल्याला WHO जी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जी संस्था आहे त्यानुसार ज्या सूचना येत आहेत करोनाच्या संबंधित त्या आपण पाळतोय. तसंच तिथे आंतरराष्ट्रीय वाद जे असतात, जे आपण आता बघितले राज्यांचे वाद, जिल्ह्यांचे वाद, तसं राष्ट्रांचे पण वाद आहेत. त्यामध्ये आपल्याला तर पाक व्याप्त काश्मीर हा भाग तर माहितच आहे तुम्हाला की त्याबद्दलचे वाद अजूनही आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयांमध्ये अजून एक वाद जातो तो म्हणजे सीमा संरक्षणाचा, की सीमेवर आक्रमण केलं जातं. दुसरं राष्ट्र एखाद्या राष्ट्रावर जेव्हा हल्ला करतं, सीमा ओलांडून जातं, तर त्याबद्दलचा जर वाद असेल तर तो आंतरराष्ट्रीय न्यायालयात सोडवला जातो. आणि सर्वात महत्वाचा आताच्या आपण जे बघितलं ना न्यायालयीन सक्रियता, त्या न्यायालयीन सक्रियतेमध्ये हा जनहितार्थ याचिका आपण लोक अदालतमध्ये देऊ शकतो. लोक अदालत काय करतं, त्या लोक अदालत तिथे लोकांना बोलवतं आणि तुमचे कोणते आहेत का प्रश्न विचारतं. तिथे आपण ताबडतोब आपल्याला न्याय मिळू शकतो. एका दिवसात सुद्धा त्याला लोक अदालत स्थापन केलेले आहेत जिल्हा पातळीवर किंवा तालुका पातळीवर. बघा विद्यार्थ्यांनो, थोडक्यात मी आपल्याला समजवण्याचा प्रयत्न केलाय, आपल्याला समजलं असेलच. तरी आपण पुढच्या भागाकडे जाऊया. तो आहे आपला भाग मूल्यवान. मी तुम्हाला न्यायमंडळाची रचना जी आहे त्यानुसार तुम्हाला हा एक शंकू ठेवलेला आहे की जे आपण आडव्या भागामध्ये बघितले की सर्वात वरती पातळीवर असणारं न्यायालय, मधल्या पातळीवर असणारं आणि सर्वात खाली ज्याची व्याप्ती मोठी आहे ते कोणतं असेल सांगता येईल का? आरुष, सर्वात वरच्या पातळी. हा, तर प्लीज अनम्यूट करा. हॅलो, हा आरुष सांग रजा. टीचर मी सांगायला आहे. हा टीचर, सांग. हा सर्वोच्च न्यायालय. हा काय सर्वोच्च न्यायालय. दुसरं उच्च न्यायालय आणि तिसरं जिल्हा व न्यायालय. जिल्हा न्यायालय. तुम्ही खरंच हुशार मुलं आहात, ज्यांच्यामुळे बघा म्हणजे मराठीमध्ये येत नाही इथे, मी इंग्लिश मध्ये लिहिते. आलं नाही तर तेव्हा आलं होतं. सर्वोच्च न्यायालय. हा, सर्वोच्च न्यायालय मध्ये आहे इथे उच्च न्यायालय. काय म्हणायचं त्याला? उच्च न्यायालय.
उच्च न्यायालय. ओके. आणि सर्वात शेवटचं आहे आपले काय म्हणालात? जिल्हा न्यायालय. हा, जिल्हा न्यायालय. दुय्यम न्यायालय. मी तुम्हाला उपक्रम आणि कृतीमध्ये पण सांगितलेलं आहे की नेहमी उभ्या याच्यामध्ये न घेता सुद्धा अशा तऱ्हेने प्रतीक तयार करून किंवा अशा तऱ्हेने डायग्राम्स तयार करून तुम्ही काय करू शकता, हा भाग समजून घेऊ शकता. थोडक्यात जरी तुम्ही लिहिलं, हेच लिहू शकता तुम्ही. आणि हेच लिहिताना तुम्ही काय करू शकता, हे असं लिहून यांच्याच पुढे यांचे कार्य थोडक्यात जर तुम्ही इथे लिहिलीत तर तुमचा हा धडाच इथे होतो. आपला हा जो चौथा धडा आहे ना, हा इथेच क्लिअर होतो तुम्हाला. जो मुद्दा लागला तो मुद्दा इथे थोडा आपल्याला वाटतंय हा जो त्रिकोण मोठा आहे, छोटा आहे, थोडासा मोठा काढा, अर्धा पानभर, आणि त्याच्यामध्ये त्याच्या पुढेच तुम्ही इथे माहिती लिहू शकता. ओके. आता आहे प्रश्न दुसरा की योग्य शब्द सांगा. बरोबर. संपूर्ण जनतेच्या वतीने किंवा कुठली याचिका. ओके, मी वाचण्याच्या आधीच उत्तर आलं. जनहितार्थ असणारी याचिका. ओके. जरा टायपिंग मध्ये मिस्टेक झाली आहे. जनहितार्थ. त्या याचिकेला म्हणतात जनहितार्थ याचिका. बघा, तुमच्यासाठी ही माहिती आहे. काय आहे? कारण तुम्ही भावी नागरिक आहात. ही जनता जेव्हा म्हणतोय तेव्हा जनता म्हणजेच आपण आहात आणि आपण भावी नागरिक आहात की तुम्हाला ही याचिका कळली पाहिजे, म्हणूनच हे तुमच्यासाठी दिलेलं आहे. बरोबर. प्रश्न दुसरा मी वाचते. संसदेचा एखादा कायदा किंवा एखादी कृती न्यायालय जर बेकायदा ठरवत असेल तर तो कोणता अधिकार असतो न्यायालयाचा? टीचर न्यायालयीन. हो, न्यायालयीनच आहे. हा न्यायालयीन कोणता अधिकार आहे? सोपं आहे. एखादा कायदा किंवा हे कोणता अधिकार न्यायालय? मी सांगितलं ना, परत आपण त्याच्यावर विचार करू शकतो, मदत मागू शकतो. तो शब्द सांगितला तुम्हाला. कायदे टीचर. नाही राजा, नाही. पुनर काय करतो आपण त्याच्यावर? पुनर्विचार. हा, पुनर्विचार करतो. पण त्याच्यासाठी आपल्या पाठात आलेला शब्द कोणता आहे? बघा, केवढा मोठा अधिकार दिलाय, सर्वोच्च न्यायालयाला दिलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांमध्ये कार्यांमध्ये आपण कलम 131. कलम 131. काय पुनर्विलोकनाचा. हा, ओके, करेक्ट. संसदेचा एखादा कायदा, बघा आपण गेल्या वेळेस पण उहापोह केला होता हा, की न्यायमंडळ ही त्यांच्यापेक्षा वेगळी ठेवली आहे. पण संसदेने जर एखादा कायदा केला आणि तो जर बेकायदा असेल तर हा ठरवण्याचा कायदा बेकायदा आहे हे ठरवण्याचा कायदा कार्यकारी मंडळाचा किंवा कायदे मंडळाचा नाही, तर तो सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार आहे. आणि तो म्हणजे पुनर्विलोकनाचा. टीचर स्पेलिंग चुकली. हा, स्पेलिंग चुकली आहे, येतं ते. ओके. न आहे ना, तो नळातला पाहिजे. ओके. पुनर्विलोकनाचा अधिकार. बघा, तुम्ही छान उत्तरं दिलीत आणि तुम्हाला चांगलं समजलं असेलच अशी मी अपेक्षा बाळगते. आणि जर तुम्हाला अजूनही काही प्रश्न असतील तर आपण वेळ घेऊया आणि मी पुढच्या भागाकडे वळते. आणि तो म्हणजे आजचा तुमचा गृहपाठ. बघा, ग्रुप ए ला आणि ग्रुप बी ला बघा तोच अभ्यास प्रत्येकाने न करता आपल्या वर्गामध्ये तुम्हीच 2 ग्रुप करा आणि करू शकता. तो म्हणजे अभिरूप न्यायालयाचे आयोजन करून त्याचा व्हिडिओ बनवा. गेल्या वेळेस मी तुम्हाला वकिलाचा भूमिका अभिनय दिला होता, पण आता अभिरूप न्यायालय.
अभिरूप न्यायालयामध्ये आता आपण पाहिलं, व्यक्ती आहे, राज्य सरकारचा सरकारी वकील आहे, एक न्यायाधीश बनवा, तुमच्यापैकी कोणी मूलभूत हक्क जे आपले आहेत त्यातला एखादा हक्क घ्या, की त्याच्यावर माझी गदा कशी आली आहे ती व्यक्ती सांगते. बघा, काही करू शकता तुम्ही आणि तुम्ही अजून छान चांगल्या तऱ्हेने करू शकता. तर असं जे अभिरूप न्यायालय आहे त्याचं आयोजन करा आणि त्याचा व्हिडिओ बनवा. 2 ते 3 मिनिटांचा बनवला तरी चालेल. ग्रुप बी साठी देते त्याच वर्गामध्ये, की ते म्हणतात की नाही आम्ही अभिरूप न्यायालयामध्ये नाही आम्ही भाग घेत आहोत. तर त्यांनी काय करायचंय, की अशा तऱ्हेने विविध जनहितार्थ याचिकेचे प्रश्न, जनहितार्थ याचिका आपण पाहिली की सार्वजनिक प्रश्नांच्या बाबतीत आहे, तर त्यासाठी तुम्ही प्रश्न तयार करू शकता की कोणत्या बाबतीत. म्हणजे त्यासाठी तुमचं पेपरचं वाचन चांगलं पाहिजे, बातम्यांचं वाचन चांगलं पाहिजे, आत्ताची परिस्थिती सार्वजनिक कशी चाललेली आहे त्याबद्दलची समज तुम्हाला आली पाहिजे, की त्याच्यावर आधारित तुम्ही कसा प्रश्न तयार करणार, काय विचारणार तुम्ही. ओके, आणि तुमच्या वर्ग शिक्षकांकडे ते तुम्ही सुपूर्द करू शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी तुम्ही सहकार्य केलं आणि मध्ये 2 वेळा माझं बंद पडलं तरी नेटमुळे झालं होतं ते, तरी आपण सर्वजण सामील झालात त्याबद्दल थँक्यू आणि थँक्यू व्हेरी मच. आज शाळा सुरू होऊन सुद्धा सर्वजण हजर आहात. सर्व शिक्षकांना, सर्व विद्यार्थ्यांना, उपस्थित सर्व माझ्या सहकारी वर्गांना सर्वांनाच धन्यवाद. थँक्यू वन्स अगेन.